नमस्कार, मी सोमनाथ. भाग्योदयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, माझ्याकडं बरेचसेच असे ग्राहक येत असतात. मुलांच्या लग्नासंदर्भामध्ये नोंदणी करण्यासाठी असेल किंवा काही प्रश्न विचारण्यासाठी असेल. तर त्यांच्यामध्ये काही अशा ग्राहकांमध्ये थोडासा असा राग असतो. काहीतरी टेन्शन असतं. विचारलं की ते म्हणतात, "अहो सर, माझ्या शेजारचा मित्राचा पोरगा पक्का दारुडा आणि काय राव त्याचं लग्न पोराचं ठरलं आणि माझं पोरगं सुपारीचं खाण खात नाही. दारूचा विषय तर लांबच. मग ह्या दारुड्या पोरांची लग्न होतात आणि माझ्या पोराचं लग्न का होईना?" असा एक कॉमन प्रश्न आणि बऱ्याच वेळेला विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर आज मी तुम्हाला त्याचं एक उत्तर देणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता कलियुगामध्ये आहोत. या विश्वावर कलीचं राज्य आहे आणि या कलीच्या राज्याचा एक प्रधानमंत्री आहे, तो म्हणजे राहू. होय मित्रांनो, राहू. आता राहू संदर्भामध्ये बऱ्यापैकी लोकांना आता माहिती असतं, की राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत, जे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. जिथं-जिथं पृथ्वी जिथं सूर्याभोवती फिरते, तिथं-तिथं कक्षाला जिथं-जिथं छेद दिला जातो, त्या 2 छेदांना त्या छेदनबिंदूला नाव दिलं गेलंय. एकाला दिलं गेलं राहू, एकाला दिलं गेलं केतू. आता राहू संदर्भात दुसरी एक आख्यायिका आहे, जी तुम्हाला बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेल. अमृत मंथनाच्या वेळेला काय घडलं? विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून ज्या वेळेला राक्षस देवांच्या पंक्तीत बसून अमृत प्यायला लागला, चंद्रानं ते पाहिलं, देवाला सांगितलं. देवानं तात्काळ त्या राक्षसाचं शिर सुदर्शन चक्रानं धडावेगळं केलं. तर त्यातलं ते शिर म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू. तर आता राहू आपल्याला नेमकं ह्या विवाह संदर्भामध्ये कशी मदत करतोय? तर राहू, मी मगाशीच सांगितलं, की तो आता या कलियुगाचा एक प्रधानमंत्री आहे. जेवढं तुम्ही राहूला प्रसन्न कराल, राहूची उपासना कराल, तेवढं तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये असेल किंवा ह्या विवाहाच्या संदर्भामध्ये असेल किंवा कुठल्याही येणाऱ्या कामाच्या अडथळ्यांविषयी असेल, 100% तुम्हाला राहू सपोर्ट करतो. आता राहू सपोर्ट करतो, हे कधी करतो? तर त्याचे उपाय तुम्ही करणं गरजेचं असतं. मग आता दारू हा त्यातला एक उपाय आहे, खरं बघायला गेलं तर. परंतु दारू हे सज्जन लोकं घेत नाहीत. मग दुसरा पर्याय काय आहे? दुसरे मित्रांनो अनेक पर्याय आहेत. तर ते आपण केल्यानंतर लग्नांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमध्ये बराचसाच फरक पडतो. माझ्याकडे येणाऱ्या विवाह संदर्भामध्ये ज्या अडचणी घेऊन येतात, त्यांना हा उपाय जवळ-जवळ मी सगळ्यांना सांगतो आणि तेच उपाय मी तुम्हाला पण सांगणार आहे. तर राहूला शांत करणं किंवा राहूला प्रसन्न करणं किंवा राहू जर चुकीच्या ठिकाणी आपल्या पत्रिकेमध्ये असेल, तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्यावर होऊ नये यासाठी बरेचसेच उपाय आपण करू शकतो. ज्याला जे शक्य आहे त्यानं ते करावं. सगळ्यात पहिला राहूचं स्तोत्र. राहूचं स्तोत्र तुम्ही Google सर्च करून घेऊ शकता. ते रोजच्या रोज वाचलं पाहिजे किंवा राहूचा मंत्र. राहूचा मंत्र ही रोज सकाळी 11 वेळा तुम्ही म्हणू शकता. दुसरी गोष्ट, राहूसाठी गोमेद नावाचं रत्न मिळतं. ते रत्नही तुम्ही धारण करू शकता. तिसरी गोष्ट, परफ्यूम, अत्तर. जर जास्तीत जास्त तुम्हाला जर चंदनाचा सुवास असलेलं जर अत्तर मिळालं किंवा परफ्यूम मिळालं, तर ते तुम्ही निश्चितपणे वापरू शकता. तसंच रोजच्या रोज कपाळी चंदनाचा टिळा लावणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा उपाय देवीची उपासना. देवीची उपासना, त्यातल्या त्यात लक्ष्मीची उपासना जास्त फायद्याची ठरते. राहूला प्रसन्न करण्यासाठी किंवा राहूचा दोष शांत करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर धोत्र्याचं फूल अर्पण करणं गरजेचं असतं. ज्यांना लग्नामध्ये अडथळे येत आहेत,
तर त्यांनी प्रत्येक सोमवारी थोडासा गूळ, अखंड तांदूळ आणि एक धोत्र्याचं फूल हे अर्पण केल्यास त्यांना त्याचा निश्चितपणे लाभ होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता बऱ्यापैकी लोकांना कालसर्प दोष हा पत्रिकेमध्ये सांगितला जातो. तर मित्रांनो, कालसर्प दोषासंदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवा. शांती करून 100% थोडाफार फरक पडतो, नाही असं नाही. परंतु कालसर्प दोष हा वयाच्या 49 वर्षांपर्यंत तुम्हाला अडथळे निर्माण करतोच. मग यासाठी काय करायचं? तर महादेवाला ज्या वेळेला तुम्ही जाल त्या वेळेला धोत्र्याचं फूल अर्पण करणं हा एकमेव चांगला उपाय आहे. तसंच तुम्ही चिमण्यांना दाणे टाकणे असेल किंवा देशी गाईला चारा घालणे असेल हिरव्या रंगाचा किंवा तिच्या अंगावरून हात फिरवणे असेल, यानं सुद्धा राहूचे निगेटिव्ह इफेक्ट्स फार कमी होतात. तर राहूचा एक सगळ्यात महत्त्वाचा एक छोटासा उपाय आहे आणि तो काम करतो. तर काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला उशीजवळ एक तांब्याचं पात्र, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, त्याच्यामध्ये थोडीशी आपली चहाची पावडर टाकायची चिमटभर. रात्रभर ते आपल्या उशाजवळ ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही उठल्या उठल्या ते पात्र घ्यायचं आहे, बाहेर जायचं आहे. बाहेर गटारामध्ये, समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या सिंकमध्ये डाव्या हातामध्ये ते पात्र पकडायचं, उजव्या हाताच्या करंगळीवरून ते पाणी फ्लश करून टाकायचं, म्हणजे गटारामध्ये ओतून टाकायचं. हा उपाय सुद्धा 100% फायदेशीर ठरतो. तुम्ही नक्की उपाय करून बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.